धुळे शहराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या बदलीसह पदोन्नतीमुळे झालेल्या निरोप समारंभात त्यांच्यावरील पुष्पवृष्टी आणि पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांचा निरोप समारंभ हा 14 पोलीस अधिकारी आणि 34 पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलाच डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे। या निरोप समारंभात जे सहभागी झाले होते त्यांना पोलीस महासंचालकांच्या निर्देश पत्राचा आधार घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी शिस्तभंगाविषयी कारण दाखवा नोटीस बजावली आहे। दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या या नोटीसची सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे। धुळे शहराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांची पदोन्नतीपर गडचिरोली येथे बदली झाली आहे। त्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला आहे। यावेळी ऋषिकेश रेड्डी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांच्या वाहनाला दोरखंड बांधून ते वाहन 14 पोलीस अधिकारी आणि 34 पोलीस कर्मचाऱ्यांनी ओढून नेला। मोठ्या उत्साहात पार पडलेला हा निरोप समारंभ मात्र या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे। पोलीस अधिकारी असलेले एस ऋषिकेश रेड्डी यांच्या या निरोप समारंभात फुलांचा वर्षाव झाला। त्यांना वाहनात बसून ते दोरीने ओढून नेण्यात आले, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। याबाबत पोलीस अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित निरोप समारंभ संदर्भात पोलीस महासंचालकांनी काढलेल्या विशेष परिपत्रकाचा संदर्भ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिला आहे। या निरोप समारंभात सहभागी झालेल्या सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाविषयी कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। या नोटीसची पोलीस खात्यात चांगलीच चर्चा रंगली असून आता या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।